हाय एव्हरीवन. तर मी तुम्हाला म्हटलं होतं अय्यप्पा स्वामीची पूजा करतात व केळ्याच्या खुटापासून मंदिरं बनवतात. तर यावेळेस केळ्याच्या खुटापासून न मंदिर बनवतात त्यांनी जरा चेंज केलंय. तर थर्माकॉलनेच मंदिरं बनवलेत. जर त्या वर्षी केळ्याच्या खुटापासूनच ते मंदिरं बनवतात. तर ते पूजा कशी करतात ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते म्हटलं होतं. तर तुम्ही बघू शकताय मी पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. तर बघा इकडं मंदिरं म्हणजे छान बनवले होते बरं का, थर्माकॉलनंच बनवले होते. पण यावेळेस स्वामी हे कमी असल्यामुळे त्यांना खेळाच्या खुटानं बनवायला झाले नाहीत मंदिरं. तर त्यांनी थर्माकॉलनेच मंदिरं बनवले होते. तर इकडं बघू शकताय गणेशाची पूजा करायची चालू होतं आणि प्रत्येक पूजा करताना गणेशाची पूजा करूनच आपण पुढची पूजा करतो. तर ते पण सगळे तसेच करतात. तर स्वामींनी गणेशाचे पंचामृताने स्नान वगैरे घालून घेऊन गणपतीची पूजा करायची चालू होतं. तर इकडं बघू शकताय तुम्ही फुलांनी एवढं छान डेकोरेशन केलं ना, आणि दिवसभर स्वामी डेकोरेशन करत होते तरी सुद्धा त्यांची पूजा एवढी मनापासून चालू होती ना, तर ती खरंच खूप छान मनापासून पूजा करतात बरं काय. वर्षातून एकदाच करतात पण खूप मनापासून सगळे पूजा करतात. आणि स्वामी अजून असतात बरं का, पण ह्यावेळेस जरा कमी आहेत. तर ते पूजाला थोडा उशीर झालता तर त्यांची एवढी स्पीडनं पूजा चालू होती ना. तर बघू शकताय तुम्ही गणेशाची मूर्तीची स्थापना करून घ्यायला लागलेत ते. तर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून झाल्यावर अजून 2 मूर्त्यांची पण त्यांना स्थापना करून घ्यायची होती. तर गणेशाच्या मूर्तीची आरती झाल्यावर पूजा झाल्यावर त्यांनी आरती करून घेतली. तर ते सगळे आरती घ्यायला गेलते, आमचे हे पण गेलते बघताय तुम्ही. तर सगळे पूजा करून घेतली. परत दुसऱ्या मूर्त्यांची बी पूजा करायची चालू होती. तर आधी ह्या मूर्तीला पण हळदी कुंकू आणि चंदनने स्नान घालून घेतलं होतं. नंतर परत ते आरती करून घेतली. नंतर परत पाण्याने अजून डबल ते स्वच्छ स्नान घालून घेत आहेत बघा तुम्ही. तर पूर्ण मूर्तीची पूजा कशी करतात ते बघा तुम्ही. कारण एवढे मनापासून पूजा करतात ना, तर ते खरंच बघून एवढं प्रसन्न वाटतंय ना. आपल्या इकडे पण पूजा असते आणि इकडे पण असते. तर तुम्ही आपल्याकडे कशी असते आणि इकडे कशी असते बघू शकताय. तर ते पूर्ण पाण्याने स्वच्छ करून घेतलं बघा. आणि आता डबल अजून पंचामृताने स्नान घालायचं चालू आहे. तर आधी तुपाने स्नान घालून घेतलं, नंतर मधाने व पूर्ण फळांच्या मिक्स ह्याने स्नान घालून घेतले. आता दुधाने घालून घ्यायचं चालू आहे बघा स्नान. तर एवढं ते मनापासून पंचामृताने स्नान घालतात. तर आणि हे पंचामृत ना सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटलं जातं. तर परत प्रत्येक स्वामींच्या हातात एक एक नारळ देऊन नारळ पाण्याने सुद्धा स्नान घातले बघा. प्रत्येक स्वामी नारळाने स्नान घालत आहेत. तर असं हे पंचामृताने पूर्ण स्नान घालतात आणि हे पंचामृत प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटलं जातं. अशा प्रकारे ते पूर्ण पूजा केली बघा तुम्ही. आणि तिने पण मूर्तींची स्थापना करून घेतली, कारण 3 मूर्तींचं पूर्ण स्नानाचा आणि ते व्हिडिओ काढायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होते आणि सगळे आलते बघा तुम्ही. आणि इकडं स्वामींचे भजनांचं ते चालू होतं आणि एवढे छान डेकोरेशन केलं होतं फुलांनी. तर सगळ्या बायका वगैरे येऊन घरापुढे बसल्या होत्या बघा तुम्ही बघू शकताय. तर त्यांना काय पाहिजे काय नको ते पण मी विचारत होते. आणि अशा प्रकारे अय्यप्पा स्वामीची पूजा करून घेतात बघा ते. मी तुम्हाला पूर्ण पूजा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बघा तुम्ही अय्यप्पा स्वामीची पूजा तुम्हाला कशी वाटली.